वाल्मिक कराडबाबतची सुनावणी आता संपली आहे। केस कोर्टात वाल्मिक कराडची सुनावणी संपली आहे। वाल्मिकच्या जामिनाबाबत आता कोर्ट थोड्याच वेळात निकाल देणार आहे। दोन्ही बाजूच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद यावेळी करण्यात आला। वाल्मिक कराडबाबतची सुनावणी संपल्याची माहिती आता समोर येते। केस कोर्टामध्ये ही सुनावणी झाली। वाल्मिकच्या जामिनाबाबत कोर्ट आता थोड्याच वेळात निकाल देणार आहे। दोन्ही बाजूंना यावेळी जोरदार असा युक्तिवाद करण्यात आला। त्यामुळे आता कोर्ट नेमका काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। केस कोर्टातली सुनावणी आता संपलेली आहे। वाल्मिक कराडला काही वेळापूर्वी कोर्टात हजर केलं होतं। ती सुनावणी आता संपली आहे। वाल्मिकच्या जामिनाबाबत कोर्ट आता थोड्याच वेळात निर्णय देणार आहे। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, खरं तर आता सुनावणी संपलेली आहे। युक्तिवाद कशा पद्धतीने झाला? वाल्मिक कराडची प्रकरणाचा आता सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि सरकारी वकिलांनी यामध्ये जोरदार युक्तिवाद केलेला आहे। सरकारी वकिलांचं असं म्हणणं होतं की वाल्मिक कराड यांना 10 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी। यांनी जी संपत्ती गोळा केली त्या संपत्तीची चौकशी करायची आणि वाल्मिक कराड याच्या विरोधात जे गुन्हे आहेत त्याची नव्याने चौकशी करायची, अशा पद्धतीचं त्यांनी युक्तिवाद केलं होतं। सरकारी वकिलांचा मुख्य युक्तिवाद म्हणजे त्यांनी कोर्टाला सातत्यानं सांगितलं आहे की वाल्मिक कराडांनी याने जी अवैध संपत्ती गोळा केलेली ती नेमकी कुठं आहे, त्यांची बँक अकाउंट त्यांना तपासायची आहेत, त्यामुळे कोर्टाने त्यांना कोठडी द्यावी, अशा प्रकारचा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीनं करण्यात आला। विशेष म्हणजे व्हाईस सॅम्पल वाल्मिक कराडचे जे मागच्या कोठडीमध्ये व्हाईस सॅम्पल घेतले त्याचा देखील तपास करायचा आहे आणि जे CDR तपासणी केलेले आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी कुणाकुणाला फोन केले या सगळ्या गोष्टींचा तपास करायचा आहे। त्यामुळे त्यांना 10 दिवसाची वाल्मिक कराडला 10 दिवसाची कोठडी द्या असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीनं करण्यात आला। मात्र त्याला वाल्मिक कराडच्या वकिलांनी जोरदार विरोध करत त्यांनी सांगितले की 14 दिवसाची कोठडी पूर्ण झालेली आहे आणि या कोठडीमध्ये पोलिसांनी 14 दिवसात काय तपास केला हे सांगावं आणि बँक खाती तपासण्याचा जो विषय आहे तर ही तांत्रिक बाब आहे आणि बँक खाती ही न्यायालयात वाल्मिक कराड न्यायालयात असताना सुद्धा ती तपासली जाऊ शकतात। त्यामुळं वाल्मिक कराड याला CID कोठडीची आवश्यकता नाही अशा प्रकारचा युक्तिवाद वाल्मिक कराड याच्या वकिलांनी केलाय। एकंदरीत तर दोन्ही बाजूचा युक्तिवाद आता संपलेला आहे आणि काही वेळातच कोर्ट यावर निर्णय देणार आहे। कोर्ट वाल्मिक कराड याच्या CID कोठडीची वाढ करते की त्याची न्यायालयीन कोठडीची रवानगी करतं हे पाहावं लागेल। ज्ञानेश्वर, खरं तर सुनावणी अशा पद्धतीने पार पडली, तुम्ही सविस्तर माहिती दिली। मात्र बाहेर सुद्धा एक प्रकारे राजकारण तापलेलं आहे। काल देशमुख कुटुंबियांनी सुद्धा आंदोलन केलं होतं। हे सगळं विचारात धरता वाल्मिक कराडची कोठडी आता वाढू शकते का? एकंदरीत सध्या मागच्या काही दिवसाच्या ज्या हालचाली पाहता किंवा पोलीस आणि CID SIT यांनी जो चौकशी तपास करतात त्यावरून असं लक्षात येतं की वाल्मिक कराड याची CID कोठडी वाढण्याची शक्यता आहे। कारण मागच्या काही दिवसापासून वाल्मिक कराड याला मोका लावला जावा अशा पद्धतीचा मागणी होत होती आणि त्या अनुषंगाने CID आणि SIT यांनी दोन्ही तपास यंत्रणेने तपास केलेला आहे आणि तो तपास त्यांनी आज खरं तर कोर्टासमोर सादर केलेला आहे आणि वाल्मिक कराड याचा संतोष देशमुख यांच्या कोणाशी काय संबंध आहे त्याचे काय जागेदोरे आहेत हे CIDच्या वकिलांनी आज कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यांनी वाल्मिक कराडचे कोठडीची किती आवश्यकता आहे या पुढच्या तपासासाठी हे कोर्टाला वारंवार सांगितलंय। त्यामुळं असं लक्षात येतं की वाल्मिक कराडचे CID कोठडीत वाढ होईल अशी सध्या तरी शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर वाल्मिक कराडबाबतची सुनावणी आता संपलेली आहे। वाल्मिकच्या जामिनाबाबत कोर्ट थोड्याच वेळात निकाल देणार आहे। त्यामुळे कोर्ट आता नेमका काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर केस कोर्टातली सुनावणी आता संपलेली आहे। वाल्मिकच्या जामिनाबाबत कोर्ट आता थोड्याच वेळात निकाल देणार आहे।